नमस्कार. स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपीमध्ये. आज मी कुरकुरीत असे कॉर्न पकोडे कसे करायचे ते दाखवणार आहे. नेहमी आपण मक्याचे कणीस भाजून किंवा उकडून खातो, पण अशा पद्धतीने आपण मक्याच्या दाण्यांची भजी बनवली तर ती खूपच क्रिस्पी आणि टेस्टी होतात. अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की बनवून पहा. पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर ही कॉर्न भजी कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी मी इथे 2 मक्याची कणसे घेतले आहेत. त्याचे सुरीने असे दाणे पाडून घ्यायचे. आता हे दाणे सुरीने असे थोडेसे क्रश करून घ्यायचे. तुम्ही हे मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेऊ शकता. हे मक्याचे दाणे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 3 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं. यामध्येच बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे पावडर, हळद, चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट, आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकायचा. 1 चमचा धने पावडर टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून भज्याचं पीठ तयार करून घ्यायचं. आता यामध्येच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घ्यायची. तर असं हे पीठ तयार करून घ्यायचं. आता तेलामध्ये आपण भजी ज्या पद्धतीने करतो त्याचप्रमाणे हे सोडून घ्यायचं. ही भजी तेलामध्ये सोडताना तेल मीडियमच गरम असायला हवं आणि गॅसची फ्लेमसुद्धा मीडियमच असायला हवी. तेल जर जास्त गरम केलं तर ही भजी लगेचच तळली जातील, पण ती क्रिस्पी होणार नाहीत. तर अशी ही मीडियम फ्लेमवरच ही तळून घ्यायची. छान तळली गेली की ही काढून घ्यायची. तुम्ही ही भजी वड्यासारख्या आकारामध्ये देखील बनवून घेऊ शकता. सर्व भजी आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. आणि हो, ही भजी तळताना काळजीपूर्वक तळून घ्या. ही भजी तुम्ही सॉससोबत, शेजवान चटणीसोबत किंवा कोणत्याही तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता. टेस्टीच लागतात. तर अशा प्रकारे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.